सावळा मार्गावरील JSW नौकार व ऑस्ट्रोलॉजिस्टिक यार्डच्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना स्थानिक रसायनी सावळा मार्गावरील युवकांनी दिनांक 29 जून रोजी रात्री 10च्या सुमारास या ठिकाणी समक्ष भेट देत ऑस्ट्रोलॉजिस्टिक व नौकार यार्डच्या समोर आपला विरोध दर्शविला। या ठिकाणी सुमारे 30 ते 40 युवक आपल्या या रोजच्या त्रासाला कंटाळून या ठिकाणी प्रशासनाचे लक्ष वेधत होते। रस्ते सुरक्षा समितीच्या माध्यमातून यावर तोडगा काढावा व जीवघेण्या हा प्रवास थांबवावा अशी मागणी या ठिकाणी होत असताना रात्रीच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने प्रवासी वर्ग त्रस्त झालेला पाहायला मिळाला। या ठिकाणी ऑस्ट्रोलॉजिस्टिक यार्ड व नौकार यांचे खाजगी सुरक्षा रक्षक कर्मचारी रस्त्यावर पहारा देताना दिसत होते व यांच्याचमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते। युवक रासायनिकर या सर्वांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत भविष्यात अशा सर्व घटना या आपत्कालीन परिस्थितीमध्ये चिंताजनक ठरतील अशी खंत व्यक्त केली। सकाळी 30 जून रोजी या सर्व अनुभवाचा परत एकदा संघर्ष पाहायला मिळाला। यावेळी वाहतूक नियंत्रण कक्षाचे अधिकारी परप्रांतीय ज्यांना कुठल्याही प्रकारची जबाबदारी नाही, कुठल्याही प्रकारचं भान नाही, वाहन चालक म्हणून रस्ते सुरक्षा नियम पालन करण्याचे कुठल्याही भान नसल्याने हा प्रचंड संघर्ष पाहायला मिळाला। या ठिकाणी वाहतूक नियंत्रण विभागातील पोलीस अधिकारी सकाळच्या सुमारास ही वाहतूक कोंडी सोडताना दिसत होते, मात्र या परप्रांतीय व अप्रशिक्षित वाहन चालक या सर्व प्रकाराला बेजबाबदारपणे हाताळत होते। या अनुषंगाने नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक पातळीवरील सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांनी मिळून यावर तोडगा काढण्यासाठी समिती बनवावी व या सर्व प्रकरणावर उपाययोजना कराव्या अशी मागणी जोर धरत आहे।